आज यांचा आपल्या घरात पहिला दिवस आहे आणि आमच्या फ्रेंडशिपचा सुद्धा. बघू किती दिवसात हे माझ्यासोबत कम्फर्टेबल होतात आणि आमची छान फ्रेंडशिप होते. हे बघा मुलांनो, तुम्ही ह्या पिंजऱ्यात आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमीसाठी पिंजऱ्यात राहाल. जसे तुम्ही माझ्यासोबत कम्फर्टेबल व्हाल, तुमच्यासाठी हा पिंजरा नेहमीसाठी ओपन राहील. तुम्ही कधीही कुठेही जाऊ शकता, काहीही करू शकता. आणि खाय-प्यायचं अजिबात टेन्शन नका घ्या. तुम्हाला जे आवडेल ते तुमच्यासाठी मी आणत जाईल. बाकी अजून तुम्ही भंडाऱ्यात पण इंटरेस्टेड असाल तर सांगा, मी तुम्हाला घेऊन जाईल. कारण मी नेहमी जात राहतो. आणि मला अजिबात घाबरू नका. मी तो जो दुकानदार आहे ना, ज्याच्याकडे तुम्ही होता त्याच्यापेक्षा खूप चांगला आहे. त्याला फक्त तुम्हाला विकायचा होता आणि बिझनेस करायचा होता. मी तुम्हाला माझा मुलगा म्हणून ॲक्सेप्ट केलंय, ठीक आहे? मला नाही तुमच्यासोबत बिझनेस करायचा. मला तुमच्यासोबत एक नातं तयार करायचं आहे. छान-छान. ओके? हां. त्याने तुम्हाला नेहमी पिंजऱ्यात ठेवलं असतं, जोपर्यंत कोणी विकत घेत नाही. मी तुम्हाला दुसऱ्याच दिवशी सोडून देईल पिंजऱ्याबाहेर, जर तुम्ही कम्फर्टेबल व्हाल तर, माझी फ्रेंडशिप ॲक्सेप्ट कराल तर. ओके? फक्त तुम्हाला काहीच करायचं नाही. माझ्यासोबत फक्त रोज थोडं-थोडं खेळायचं आहे 5-10 मिनिटं, ओके? बाकी मला याशिवाय काहीच पाहिजे नाही तुमच्याकडून. यांचा हा खाऊ आहे, खाऊ देऊन देतो. हे बघा, तुमचा खाऊ आला, तुमचा खाऊ आला. तर खाऊ ठेवलाय, ठीक आहे? आणि इकडं तुमचं पाणी आहे, इकडं खाऊ. तर बघू आता किती दिवसात माझे फ्रेंड्स बनाल तुम्ही. एकदाचे फ्रेंड्स बघा, मग आपण खूप मज्जा करू, मज्जा. समजलं?